आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। नाशिक रोडपासून मोर्चाला सुरुवात झाली आहे। भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचं हे प्रकरण आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तिथे केलेल्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही। त्यामुळे एका महिला सरकारी कर्मचाऱ्यानं गिरीश महाजन यांना जाब विचारला होता। आता याच मुद्द्यावर मोर्चा काढण्यात आलाय, ज्यामध्ये विविध संघटना सहभागी झाल्या। गिरीश महाजन यांनी 26 जानेवारीला नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात झेंडावंदनानंतर एक भाषण केलं होतं। या भाषणामध्ये त्यांनी महापुरुषांची नावं घेतली, पण या महापुरुषांची नावं घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही असा दावा उपस्थित असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याकडून करण्यात आला। या महिला कर्मचाऱ्यांना यानंतर गिरीश महाजन यांना जाबही विचारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। संबंधित महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी त्यानंतर कार्यक्रम स्थळापासून दूर नेलं। मात्र त्यानंतर आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या अनुयायींनी गिरीश महाजन यांच्यावर सवाल उपस्थित करायला सुरुवात केली आणि आता याच मुद्द्यावर मोर्चाला सुरुवात झाली। राजीनामा कुठेही दिलेला नाही, तुम्ही बघून घ्या असं त्यांनी मला सांगितलं। मला वाटतं बावनकुळे साहेबांशी ते त्या ठिकाणी बोललेले आहेत, वरिष्ठांशी बोललेले आहेत की मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही। त्यामुळे या विषयावर पडदा पडलेला। सत्ता नाशिक महापालिकेत सत्ता आली, पण हे थोडंफार प्रमाणात नाराजी नाट्य जी आहेत ती अधूनमधून होत आहे। म्हणजे एकंदरीत आता सत्ता आली आहे, ही एकत्रितपणे नांदावं या सगळ्या संदर्भात काही बैठक किंवा येत्या काळात काही मार्गदर्शन होणार आहे त्यांचं? कारण या अशा गोष्टी जर व्हायला लागल्या तर आता लगेच सत्तेत आल्यानंतर देखील येत्या काळात अडचण होऊ। मला वाटतं थोड्याफार कुरबुरी सगळीकडे चालू आहेत। आता आम्ही तर थंब मेजॉरिटी आणली, 72 नगरसेवक आम्ही निवडून आणलेत 122 पैकी। मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळाली, मागच्या वेळेपेक्षाही चांगली मेजॉरिटी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। थोड्याफार कुरबी असतं, कोणाच्या मनासारखं होतं, कोणाच्या मनासारखं होत नाही। 3 आमदार आहेत, त्यामुळे मग इकडचा का घेतला, तिकडचा का नाही घेतला, माझ्या मतदारसंघातला का नाही घेतला, महापौर उपमहापौर किंवा पुढची पदं जी आहेत ती असंही चालू राहतं। त्यामुळे किरकोळ वादावादी निश्चित आहेत, पण मला वाटतं एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बसून हा सगळा विषय त्यांच्या कानावर टाकून सगळ्यांनाही थोडं सांगण्याची गरज आहे। बरोबर आहे। तिकीट वाटपाच्या वेळेसुद्धा काही वाद त्या ठिकाणी झालेत, लोकप्रतिनिधींची नाराजी आणि मग थोडा गोंधळही झाला, AB फॉर्म पळवापळवी झाली, ते तुम्ही सगळं दाखवलेलं आहे। आणि हे प्रवेश करताना सुद्धा काय गोंधळ झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी आपण दाखवलेलं आहे। पण मला वाटतं राजकारणामध्ये काही सगळ्या 100% गोष्टी मनासारख्या होतात असं नसतं। एखादा विषय मनाविरुद्ध गेला की मग त्या विरोधामध्ये आपण इतका संताप राग व्यक्त करावा, मला वाटतं हेही काही योग्य नाही। त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे रवींद्र चव्हाण आहेत, बावनकुळे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी सर्वांना समजत्या बाबतीमध्ये त्याही वेळेला दिलेली आहे। भाऊ, शिवसेनेच्या आमदारांनी आज वादग्रस्त विधान केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचा उल्लेख जो आहे तो एकेरी केला आहे। तुमचा मुख्यमंत्री आमच्यामुळे निवडून आला असं त्यांनी भाषणात म्हटलं आहे। म्हणजे मी आत्ताच आपल्या चॅनलवर बघितलं आणि ते ज्या भाषेत बोलत आहेत, मला वाटतं त्यांची पहिलीच टर्म आहेत। खरं म्हणजे अनिल बाबासाहेब माझे चांगले मित्र होते, गेल्या 35 वर्षापासून मी या सदनामध्ये आहे आणि ते सुद्धा बऱ्याच वेळा निवडून आलेले होते। पण त्यांचे जे चिरंजीव आहेत आणि आज मलाही थोडं आश्चर्य वाटलं की ज्या भाषेमध्ये ते बोलता आहेत, तुझ्या मुख्यमंत्र्याला कोणी निवडून आणलं त्याला विचार, आम्ही सगळे आहेत म्हणून ते मुख्यमंत्री, म्हणजे एकेरी भाषेत बोलले, ते मी ते बोलू शकत नाही अशा एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललेले आहेत। मला वाटतं अजून त्यांची पहिलीच वेळ आहे आणि त्यावर अजून ते सगळे म्हणले की सगळे पक्ष मीच चालवतो, इथे काँग्रेस मी चालवतो, राष्ट्रवादी मी चालवतो, उबाठा मी चालवतो, भाजपसुद्धा मीच चालवतो, इथे सगळे पक्ष माझ्या खिशात आहे। मला वाटतं अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे। त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्र्यावर ते एकेरी भाषेमध्ये बोलत आहेत। अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाची म्हणजे ते सुरुवात आहे। आता असं झालेलं आहे, बऱ्याच वर्षापूर्वी ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे, मला असं वाटतं। म्हणजे त्यांचे आता काय बोलावं मी, ते लहान आहेत, नवीन आहेत, पण मला वाटतं की त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं। बाबासाहेब आमच्यासोबत होते, पण ते कधीच त्यांचा असा तोल आजपर्यंत गेला आणि मी इतक्या वर्षांना बघितलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने बोलत आहेत। मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, नाही तर मग सुरुवातीला शेवट होईल। तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे, भाजपाला तुम्ही काय खिशात घेतात, भाजपाला तुम्ही काय चालवतात? मला वाटतं थोडं तोलून मापून बोललं पाहिजे, फार हवेत राहता कामा नये। पहिली टर्म आहे आपली,
नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नाही. कसली विलिनीकरण दोन्ही राष्ट्र मला वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे. आता ते म्हणता बोलणं झालं, हे म्हणता बोलणं झालं नाही, ते म्हणतात. आता काय तो खरं म्हणजे आमचा प्रश्नच नाही आहेत. आता दादा गटाचे सगळे लोक म्हणतायत, जे नेते आहेत दुसऱ्या फळीतले ते सगळे म्हणतायत की आमचं काही बोलणं झालेलं नाही, अजिबात आमच्या कानावर सुद्धा हा विषय नाही. आता पवार साहेबांकडूनच म्हटलं जातं आहे झालं झालं झालं. आता हा दोन्ही पवारांच्या कुटुंबातलाही प्रश्न आहे आणि दोन्ही पक्षामधला प्रश्न आहे. त्या बाबतीत आम्हाला कुठली माहिती नाही खरं म्हणजे. त्यामुळे एक असं आहे की अजित पवार या सगळ्या बैठका सुरू होत्या त्यावेळेस अजित पवार याला सहमत होते असं मला कळतंय, पण त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर, कारण एकाच राष्ट्रवादी आता कुठली 2 सत्ता केंद्र होणार नाही. तर सुहास बाबर यांनी तोलून मापून बोललं पाहिजे. पहिलीच टर्म आहे त्यांची, ती शेवटची ठरू नये. सगळे पक्ष आपल्या खिशात आहेत असं म्हणणाऱ्या सुहास बाबर यांनी आपण राजकारणात आत्ताच आलेलो याचं भान ठेवावं असा इशारा गिरीश महाजन यांनी दिलाय. सुहास बाबर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. खरं तर मुद्दा स्थानिक नेत्यांनी केलेल्या विरोधाला उत्तर देण्याचा होता. मात्र तुमचे मुख्यमंत्री हे आमच्यासारख्या 245 आमदारांनी मिळून बनलेले आहेत याचं भान ठेवा असं म्हणत असताना सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता, ज्यावरून भाजपमधनं ही प्रतिक्रिया उमटली.